दर्शकों, आप देखना शुरू कर चुके हैं बापू वार्ता न्यूज नेटवर्क और मैं गोंदिया से देवेंद्र दमाय। इस वक्त मैं गोंदिया में मौजूद हूँ और आज हम आए जिला पणन अधिकारी कार्यालय। जिला पणन अधिकारी के कार्यालय में जब आए, जिला पणन अधिकारी ने किसानों को आह्वान किया और आह्वान करने के बाद उन्होंने बताया कि जितने भी किसान भाई है वह ईपी जो है अभी कर ले, अभी का मौका है और सुनहरा मौका है। कई सारी बातों को लेकर जो है आज जिला पणन अधिकारी ने खुलासा भी किया है। आइए जानते हैं जिल्हा पणन अधिकारी ने क्या आव्हान किया आहे। शेतकऱ्यांना काय आव्हान करणार आपण आता सध्या ईपी नोंदणी सुरूच आहे। माझे शेतकऱ्यांना असे आव्हान आहे की त्यांनी आपल्या क्षेत्राची अचूक नोंद ई पोर्टलद्वारे आपल्या शेतात जाऊन स्वतःच्या मोबाईल मध्ये किंवा आपल्या संबंधित नातेवाईकांच्या मोबाईल मधून त्याची योग्य त्या क्षेत्राची नोंदणी करावी। तसेच जर कदाचित शेतकऱ्यांना आदिवासी बहुल भाग साली कसा अर्जुनी मोरगाव काही सडक अर्जुनीचा भाग आहे, या ठिकाणी तिरोड्याचा भाग आहे, त्या ठिकाणी ग्राम मंडल जमीन तसेच वन हक्क पट्टा जमीन याचे वाटप सुद्धा शेतकऱ्यांना झालेले आहे। तर त्यांनी त्याच्या पीक पेराच्या सातबारामध्ये आपल्यावर त्या नोंदी उचित जर घेतल्या तर त्या पुढील संभाव्य खरेदीमध्ये या बाबीचा अडथळा येणार नाही। तसेच इतर सर्वसामान्य जे शेतकरी आहे त्यांनी मेजरली गोष्ट म्हणजे खरीप हंगामामध्ये जे बोनस जाहीर होतो त्यामध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये अडथळा येतो तो सामायिक सातबाऱ्याचा येतो। त्यामध्ये विवाहित महिला असतात ज्या की सासरी गेलेले असतात, त्यांनी त्यांच्या माहेरच्या जमिनीमधले सातबाऱ्यावर त्यांचे नाव असतात। पुन्हा जे काही भावाभावांमधले जे सामायिक सातबारे आहे त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक जे आपले काही मयत असतात त्यांचे चिरंजीवांचे नाव त्याला लागले असतात। त्यांच्यामध्ये घरगुती वाद निर्माण होतात। एखादा भाऊ दुसऱ्या केंद्रावर जाऊन पूर्ण क्षेत्राची नोंदणी करतो, तसेच दुसरा भाऊ त्याच्या नावाची नोंदणीसाठी झाली नाही म्हणून, तसेच आम्हाला बोनसचा लाभ मिळाला नाही म्हणून या कार्यालयास तक्रार अर्ज करीत असतो। तर त्यांनी सुद्धा आणि अनेक शेतकऱ्यांची मग या कार्यालयात येऊन ते म्हणतात की आमचे कोर्ट मॅटर चालू आहे, मात्र मग माझ्या मोठ्या वडिलांनी यांनी चुलत्यांनी जमिनीची नोंदणी केली, आम्ही राहिलो, आम्हाला बोनसचा लाभ मिळत नाही, जर तुम्ही त्यांना सुद्धा लाभ देऊ नका। या ज्या बाबीला शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं त्याकरता मी शेतकऱ्यांना आव्हान देतो की आपसामधले वाद मिटवून त्यामध्ये सुवर्णमध्ये काढून आपल्या क्षेत्राचे योग्य पद्धतीने वाटप करून घेऊन स्वतंत्र सातबारा जर केला तर शासकीय योजना ज्या आहेत त्याचा पुरेपूर लाभ त्या प्रत्येक खातेदाराला होणे शक्य होईल असे मला वाटते। दर्शकों, अभी तक के आपने देखा कि जिला पणन अधिकारी कार्यालय में जब हम आए तो जिला पणन अधिकारी ने जो है आह्वान किया किसानों को और खास करके उन्होंने कहा है कि ईपी जरूर करिए और किसानों को जो शासन की ओर से जो भी लाभ मिलता है उसका पूरेपूर लाभ मिलना चाहिए और फायदा मिलना चाहिए, ऐसा उन्होंने आह्वान किया। तो दर्शकों, बहुत ही जल्द अगले पार्ट में मिलेंगे। मैं गोंदिया से देवेंद्र दमाय।